मुंबईत दिव्यांग मतदारांच्या सुविधेसाठी 1106 स्वयंसेवकांची नियुक्ती। दिव्यांग मतदान अधिक सुलभ होणार। मुंबईत 5व्या टप्प्यातील मतदानासाठी बेस्टच्या 629 बस धावणार। बेस्टच्या बसमधून दिव्यांग मतदारांना मोफत प्रवास। नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी उद्या मतदान पार पडणार। मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनचा वाटप। निवडणूक निर्णय अधिकारी मतदान केंद्रावर रवाना। पालघर लोकसभा मतदारसंघात उद्या 21,48,850 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। धुळे लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारीला वेग। धुळ्यात उद्या 1969 केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती मतदारसंघाच्या दौऱ्यावर। अजित पवारांकडून विविध विकास कामांची पाहणी। अरविंद केजरीवाल आज दिल्लीत भाजप मुख्यालयात आंदोलन करणार। माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका, केजरीवालांचं मोदींना आव्हान। आम आदमी पार्टीनं आंदोलनासाठी पोलिसांची कोणतीही परवानगी घेतलेली नाही। आज आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना कार्यालयाच्या बाहेर जाऊ देणार नाही, दिल्ली पोलिसांची माहिती। मतदान आकडेवारीवर 7 दिवसात उत्तर द्या, सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश। तर प्रत्येक टप्प्याची आकडेवारी 48 तासात जाहीर करण्याच्या याचिकेवर आदेश। सातारा जिल्ह्यातील उत्तर कोरेगावमध्ये भीषण पाणी टंचाई। टँकरच्या फेऱ्या वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी। 35 गावांमध्ये पाणी समस्या उद्भवली। नांदेडला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात केवळ 24% पाणी पुरवठा शिल्लक। नांदेडकरांना पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार।